चला, ताई पॅकरचा एक्स्ट्रा प्लेअर आणि विक्रोलियन्सचा एक्स्ट्रा प्लेअर 12th मॅन आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. यंगस्टर पापडी आणि अमित मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघत आहात. महापौर चषक आणि महापौर चषकाची आजच्या दिवसाची वेगळी संकल्पना वन डे फिनिश एक दिवसीय स्पर्धा आहे. कालचा आणि उद्याचा हा वेगळा हाफ आहे आणि आज दिवसभरामध्ये खेळणाऱ्या ज्या 16 टीम्स आहेत, गाव टू गावच्या 8 टीम, त्यानंतर ओपनच्या 8 टीम, यांच्यामधून आपल्याला फायनलसुद्धा आजच बघायला मिळेल. अंतिम सामना कोणते 2 संघ खेळणार हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी ताई पॅकर पालघरचा संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला विक्रोळी. आता दोन्ही संघांमधील खेळाडूंची जर का आपण चर्चा केली किंवा दोन्ही संघातील खेळाडूंकडे जर का बारकाईने लक्ष द्याल तर तुम्हाला दिसून येईल बहुतांश अनुभवी खेळाडू या ओपनच्या क्रिकेटला गेले कित्येक वर्ष खेळत आलेले आहेत. अशा खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ, त्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार पंकज पाटील, पालनच्या हातामध्ये चेंडू आहे जो सध्याला कर्णधारपद भूषवतोय ताई पॅकरचं. त्याच्यासमोर मंगेश वैती, माहुळगावचा एक्सपिरियन्स प्लेअर आणि नेहमीच विक्रोळीसाठी ओपन करत असताना त्यानं अनेक मैदानावरती आपली दिमागदार खेळी दाखवत असताना विक्रोळीला विजय मिळवून दिलेले आहेत. असा मंगेश वैती ते सुद्धा कर्णधारपद भूषवत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये साहिल याला आपण पाहतोय. पंचांनी इशारा दिलाय लेट्स प्लेचा. सामन्याला होते सुरुवात. यष्टांच्या मागे राकेश प्रभू, गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील, पालन. लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुट जात असताना ऑनसाईडला खेळला, मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून चालला, करणबरे चेंडूवरती येतात तोपर्यंत एकच धाव आणि त्यानंतर पॅरलल थ्रो बघायला मिळाला आणि दुसरी धाव. ओव्हर थ्रोचवर म्हणजे काय दुसरी धाव ऍड केली जाईल का, पंकज चर्चा करतात पंचांशी. आणि त्यामुळे या 2 धावा धावपलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. पंच सांगतायत पंकज यांना की या 2 धावा कशा पद्धतीने झाल्यात. चला, जास्त वेळ घालू नका, लवकरात लवकर आपल्या पोझिशनमध्ये यायचं. ओंकार करण, पंकज, पंचांनी दिलेला निर्णय आपण ॲक्सेप्ट करायचा आणि लगेच मॅचला सुरुवात करायची. घड्याळामध्ये 5:15 वाजलेले आहेत. चला लगेच पंच, सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण आपापली पोझिशन घ्या. 2 धावा काउंट केल्या जात आहेत. पंचांनी निर्णय दिलेला आहे आणि आयोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात सुद्धा येत आहे. सो फायनली या 2 धावा आणि पहिल्याच चेंडूवरती आलेल्या 2 धावा, त्यामुळे मंगेशला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल. साहिल नॉनस्ट्राईक हँडपती उभा आहे. विक्रोळी या 4 षटकामध्ये किती धावांना बघतीये किंवा किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते हे सुद्धा बघावं लागेल, कारण त्यानंतर दुसरा इनिंग चा खेळ. यावेळेला मोठा फटका. आपल्या अनोख्या शैलीनं चेंडूला खेळत असताना पाठवून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार, शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार. ताकद नव्हे तर याच्यामध्ये नजाकत सुद्धा होती. चीप बॅकलीफ मंगेशची युजली
एक अर्ध्या टप्प्यावरती जाऊन थांबते. अशा पद्धतीच्या फटक्याने चेंडूला मिडविकेटच्या दिशेने पाठवलं. 6 धावा आल्या, षटकार आला आणि षटकार आल्यानंतर जी स्ट्राईक रोटेट झाली होती त्याचा फायदा मात्र विक्रोळीला होताना पाहायला मिळतोय. पंकज पाटील पालनच्या विरुद्ध केलेला हा हल्ला सकाळपासून झालेल्या ओपनच्या मॅचेसमध्ये आपण बघितलं. वरच्या गटातून संघ क्वालिफाय झाला होता, त्याचं नाव होतं अधिराज ग्रुप निर्मळ आणि त्याच्यासमोर यामधून जिंकणारा संघ सेमीफायनलची मॅच खेळणार आहे. मैदान क्रमांक 1 वरती सेमीफायनल चालू आहे आणि त्यामुळे तिथून पुढे येणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करताना दिसणार आहे आणि त्यानंतर ती ग्रँड फिनाले. सो इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जिंकणारा संघ अधिराज ग्रुप निर्मलशी खेळणार आहे. त्यासाठी या दोन संघांमधील बॅटल बघणं गरजेचं. दोन्ही संघ विचार करत असणार आहेत की आम्हाला कोणत्याही प्रकारे इथून बाहेर पडणं. हो, यावेळेला लेट बॅटची कडा घेतली गेली, चेंडू निघून चालला आहे. चांगली फिल्डिंग, वेट केलं बॉलचा, कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही, पण फटका कंप्लीट व्हायच्या अगोदर शेवटच्या क्षणाला बॅटला उलट्या दिशेने जाऊन लागला आहे आणि त्यानंतर एक धाव घेऊन साहिलने स्ट्राईक रोटेट केली आहे. मंगेशने एक षटकार आल्यानंतर जी स्ट्राईक रोटेट केली होती ती समजदारी दाखवली होती की खेळपट्टीवरती उभं राहून धावांना वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. हो, यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा मागे निघून चालला आहे. दरम्यानचं क्षेत्र निवडलं गेलं, त्या ठिकाणी बिलाल होते. चांगली फिल्डिंग त्यांची बघायला मिळाली. एकच धाव येते आणि एका धावाने धावफलक पुढे जात असताना 11 वरती जाऊन पोचलाय. चेंडूचा खेळ तो झाला 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी. पहिलं षटक आहे विक्रोळी. साहिल समोर पंकज. ओ, वेगवान चेंडू, हायम ॲक्शन, उंचीचा वापर आणि तो वापर करत असताना पुलाव लाईनचा चेंडू हाताळला गेला. साहिलांच्या बॅटला त्या बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. पहिलं षटक संपलं. 11 धावा धावपलकावरती बिनबाद विक्रोळी. चला थोडी घाई करा बॉलर, गोलंदाजाला लवकर पाठवायचंय. पहिलं षटक संपल्यानंतर आता नवीन कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय? यस, परेश आरेकरला बोलावलं गेलंय दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला थोडी घाई करा. ताई पॅगर. 11 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि परेश आरेकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. चला, नवीन गोलंदाज परेश आणि शेवटी पंकजने कानमंत्र दिलाय परेशला. आता तो कानमंत्र काय आहे, काय सांगितलं गेलंय, काय बोललं जायलंय आणि कशा प्रकारची सूचना दिली गेली आहे येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला कळेलच. मंगेश स्ट्राईक हँडवरती आहेत. जो मंगेश सेट आहे त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला आहे. ऑन साईडला हलक्या हाताने खेळले. चेंडूला रनआउटची संधी आहे. यावेळेला हातामध्ये चेंडू ओमकारच्या येता राहिला आणि 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. मंगेशचं कॉलिंग खूप चांगलं होतं. ज्यावेळेला फटका लगावला गेला त्याच वेळेला कॉल दिला की मला दुसरी धाव घ्यायची आहे आणि ती दुसरी धाव घेत असताना परेशचा उसळी करणारा चेंडू, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उसळी सरळ मंगेशच्या शरीरावरती जाऊन आदळलाय चेंडू आणि कोणती धाव येताना दिसत नाहीये. शानदार डिलिव्हरी. अशा प्रकारच्या काही चेंडूला तुम्हाला
टाकावं लागणार आहे. त्याचं कारण आहे तुम्ही जोपर्यंत विविध विविध डिलिव्हरीज नाही हाताळत, विविध लेंथवरती बॉल नाही ठेवत, तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तितकं यश एकाच लेंथवरती एकाच लाईनवरती तुम्ही ज्या वेळेला बॉलिंग कराल त्यावेळेला फलंदाज तुम्हाला लवकर रीड करतील आणि त्यामुळेच परेशचा हा प्रयत्न होता. पण यावेळेला पुन्हाच तोच चेंडू, मंगेश तयार होते त्या चेंडूसाठी, बाकडा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय, सीमारेखा पार, चौकार. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावानंतर प्रत्युत्तर दिलंय. त्या बाउन्सरला, ज्या बाउन्सरद्वारे चेंडू शरीरावरती आदळला होता. परेश लॉंग रनअप घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. ओ यावेळेला फुल टॉस, फुल ऑन लेन, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ व्हॉट अ कॅच, सुंदर झेल टिपला गेलाय. लटे विनीत त्या ठिकाणी होते, चांगला झेल त्याने गॅदर केला आणि फलंदाज मंगेश वैथी बाद. आदरणीय सुमित ढेकळे यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करण्यात येते. वसई तालुक्यातील नामवंत खेळाडू आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक घातक फलंदाज, उत्कृष्ट कर्णधार म्हणून त्यांची ख्याती आहे असे सुमित भरत ढेकळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मी विनंती करेल सुमित यांना की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज प्रितेश सूर्या नायडू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. एक घातक फलंदाजाच्या शुभ हस्ते एक डेंजर बॅटरचा हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाते. ऑडी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय सुमित ढेकळे यांचा. आतापर्यंत केलेली क्रिकेटची सेवा, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून उंचावलेलं वसई तालुक्याचं नाव आणि त्याचबरोबर या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेला उपस्थिती ज्यांनी दाखवली आहे त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातो ऑडी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सुमित, आपण आयोजन कमिटीच्या विनंतीच मान देऊन व्यासपीठावरती आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. वेगवान गोलंदाजी, परेश आरेकर आपल्या वेगाने प्रभावित करतायत. बघा खास करून ज्या वेळेला या मैदान क्रमांक 2 वरती मॅचेस झाले त्यावेळेला वेगवान गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. सकाळच्या सत्रामध्ये सूर्या मणिरत्नमने केली ती गोलंदाजी, त्याच्यामध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली ती धार, वाईड यॉर्कर त्याने हाताळत असताना राहुल कश्यपला बॅटसुद्धा उचलून दिलेली नव्हती, तो क्षण आपण सर्वांनी बघितला. यावेळेला फक्त दिशा दिल्या समोरच्या दिशेने सूर्याने खेळण्याचा प्रयत्न केला. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, हातातून चेंडू निसटला, मागे निघून गेलाय. एकाचं 2 मध्ये रूपांतर 2चं 3 मध्ये झालाय. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न काय होतोय का? आणि अशा वेळेला 3 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 21 2 गड्यांच्या मोबदल्यात.
नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार होते. मैदान क्रमांक 2 वरती मिस्टर करणच्या हातामध्ये चेंडू. लॉंग रन अप करणचा समोर सूर्या. हो, सूर्याने मन बनवलं होतं रिव्हर्स स्विच इट करायचं होतं, पण बघितलं फुल ऑर लेंथ आहे आणि त्याच्यावरती स्विच इट करण्यासाठी तितकासा वेळ नाही आहे. त्यामुळे बॅट लवकर चेंडूवरती आणली आणि फक्त दिशा देण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. फक्त एकच धाव या चेंडूवरती धावून कंप्लीट. सिंगलने धावफलक पुढे जाईल. मला वाटते नो बॉल चा कॉल केला गेलाय आणि त्यामुळे No+1 अशा या 2 धावा असतील. पहिल्या चेंडूवरती नो बॉल येणं म्हणजे स्ट्राईक एंडवरती येणारा बॅट्समनसाठी किती मोठी पर्वणी आहे, खूप मोठी. आणि त्यामुळे साहिलकडे ही संधी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला आहे वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. साहिलने चेंडू लॉट जरूर केलं, परंतु पाहिजे तसे फटके साहिलच्या बॅटमधून येत नाही आहेत. जे काम करण्यासाठी विक्रोळीने साहिलला ॲज अ ओपनर म्हणून पाठवलं आहे ते काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे आता सूर्या नायडूकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहे सूर्या आणि त्यामुळे यावेळेला सरप्राईज करणारी डिलिव्हरी. टप्पा पडून खाली राहणारा चेंडू, काही प्रमाणात सबमरिंग आणि तो सबमरिंग राहत असताना डॉट बॉल सरळ ओंकार यांच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. विकेट खूप फास्ट आहे, पाटा आहे आणि त्यामुळे त्या विकेटवरती वेगवान गोलंदाज सकाळपासून हावी ठरत असताना दिसल्यात. ज्याने स्पिनर्सना इंट्रोड्यूस केलं त्यांचा संघ या स्पर्धेबाहेर होताना आपण बघितला. खूप कमी प्रमाणात स्पिनर्स या मैदानावरती वापरले जात आहेत. हो, यावेळेला ऑन साईड आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहे तिथे. करण मोरे. उंची कमी परंतु केलेले प्रयत्न, त्या प्रयत्नामुळे चेंडू आतमध्ये थांबवला गेलाय. योग्य त्या वेळेला चांगली समयसूचकता दाखवत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं आणि 2 धावा तोपर्यंत, फक्त एकच धाव तोपर्यंत घेतली गेली सूर्याकडून. चला पुन्हा एकदा करण तयार आणि त्याच्या समोर सूर्या नायडू. यावेळेला प्री प्लॅनर स्ट्रोक, संधी नाहीये यावेळेला. करणला उडी सुद्धा मारू दिली नाही आणि चेंडू निघून गेला. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. सूर्याने अगोदरचे चेंडू बघितले होते की हा चेंडू 4 ते 5 मीटरच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा वेळेला वेगानं चेंडू टप्पा पडल्यानंतर येतोय आणि त्यामुळे अगोदरच बॅट वरती ठेवली. ती बॅकलिपचा तितका मोठा वापर नाही केला, पण ज्या वेळेला बॅट फिरली गेली त्यावेळेला अगदी वेळेवरती बॅट आणि बॉलचं कनेक्शन. त्यामुळे आल्या त्या 6 धाबा. करणच्या अगेन्स्ट मारलेला हा अतिसुंदर षटकार. 6 धाबा. यावेळेला फुल ऑर लेंथ. 2 ते 3 वेळा सूर्या बीट झाले होते आणि यावेळेला ब्रह्मास्त्राचा वापर योग्य रीतीने केला गेला. सूर्या नायडू बाद. चारो खाने चित. कोणत्याही प्रकारे संधी नाही दिली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा फुल ऑर लेनचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना बाद होतोय. सूर्या आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज राजा. अक्षय घरत यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय.
काही असे पालघर जिल्ह्यामधील अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यापैकी एक अक्षय घरत, नवोदित खेळाडूंपैकी. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ऑलराऊंडरची येस येस वेट वेट स्कोर काय आला बघ 32 32 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ झाला आहे. शेवटचे आणि अंतिम षटक आहे. विक्रोळी विचार करत असणार आहे की इथे किमान 10-15 धावा ॲड व्हाव्यात. 42, 45, 50 या धावा बनाव्यात. पण दुसऱ्या बाजूने ताई पाकर विचार करत असणार आहे की या 32 पासून 35, 36, 37, 38 इथपर्यंत ठीक आहे, 40शी पार न होऊ द्यावी या प्रकारचा प्रयत्न हा ताई पॅकरचा असणार आहे. पण अक्षय घरत समोर साहिल, ज्याने आतापर्यंत खूप सारा वेळ व्यतीत केला आहे. अक्षय घरतचा पहिला चेंडू बिलकुल फुल ऑर लेंथ आणि उजव्या स्टिच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न करत होते. अपयश हाती आलंय, कारण आबाक्या बाहेर कोणत्या प्रकारची हालचाल ही साहिलकडून बघायला नाही मिळाली. पण आता साहिलला खऱ्या अर्थानं आपले रंग दाखवावे लागणार आहेत, कारण त्याने जितका वेळ खेळपट्टीवरती घालवला आहे, व्यतीत केला आहे, त्याला बघता मोठ्या फटक्यांची गरज अपेक्षासुद्धा आहे. त्यावरचा काटा बदलणारा चेंडू बाहेरच्या दिशेने निघत होता. लवकर बॅट फिरली आहे. बघा रीड करण्यामध्ये अडचण होते. काही वेळेला असं वाटते की इथे ब्लाइंडर अक्षयचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. क्रीजचा वापर, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हवं तितकं अंतर नाही गाठता आलंय. चेंडूची उंची जास्त होती आणि सुंदर झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज साहिल शेख बाद. शेवटचं षटक, चौथं षटक, आणि चौथ्या षटकामध्ये जास्त काही प्रभावित न करता फलंदाज साहिल बाद झालाय. आता साहिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होतोय. उस्मान मैदानाच्या आतमध्ये आलाय म्हटल्यानंतर उस्मानकडून ते आसमानी फटके विक्रोलियन्सला गरजेचे आहेत. 33 वरती धावफलक थांबलेला आहे. या थांबलेल्या धावफलकाला पुढे नेण्याचं कार्य आता उस्मानला करावं लागणार आहे. काय या धावा समाधानकारक आहेत का? जर का सकाळच्या सत्रातला खेळ बघाल किंवा दुपारच्या सत्रामध्ये झालेल्या काही मॅचेस जर बघाल तर तितक्या सेफ धावा नाही आहेत, तितक्या या धावा कंट्रोलमधल्या नाही आहेत. गोलंदाजांना जास्त ताकद लावावी लागणार धावा. चेंडून हवेत. अक्षय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेलसाठी आला आणि त्यानं सुंदर झेल टिपत असताना कॉट अँड बोल्ड. अक्षय घरत फलंदाज, उस्मान बाद. उस्मान बाद झाला. उस्मानची जागा घेण्यासाठी कोड येणार अमोल म्हात्रे सर. एक फिट अँड फाईन झुनदंत ऋषिका काकड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम ऋषिका, आपलं हार्दिक स्वागत महापौर चषकाच्या वतीनं. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. ऋषिका काकड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती केलं आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत या महापौर चषकाच्या वतीनं. यावेळेला चेंडू शहरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अक्षयला यश आलं. त्याचबरोबर विकेटसुद्धा मिळाली. अजून एक विकेट लगातार, मला वाटते तिसरी विकेट आली. पण धावची चरपणे सर अमोल म्हात्रे बाद होत आहेत. फकीरा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. स्ट्राईक एंडवरती आपण बघत आहात राजा आहे. ज्या राजाने खूप वेळ झाला खेळपट्टीवरती येऊन, परंतु त्याला स्ट्राईक नाही मिळाली आणि जास्त काही वेळ मिळालेला नाही आहे.
सेट होऊन फटकेबाजी करण्यासाठी. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि त्या 2 बॉलमध्ये राजाला चौकार षटकारांचा बाजा वाजवावा लागणार आहे. काय अशा वेळेला राजाच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत का? अडचण काय आहे या खेळपट्टीवरती? असं नाही की गोलंदाजांना इथं मदत नाही मिळत, गोलंदाजांना सुद्धा मदत मिळते. त्याच्यासाठी तुमची गती, तुमच्याकडे कोणत्या धाटणीचे चेंडू आहेत आणि तुम्ही कोणत्या वेळेला कोणासमोर कोणत्या पद्धतीच्या चेंडूचा वापर करताय यावरती त्या गोलंदाजाचं यश अपयश निर्भर आहे. आड बॅटने काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला मिडविकेटच्या दिशेने, कारण वेगाने चेंडूवरती पहिली धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावायचा प्रयत्न, वेगाने फेकी, ओ डायरेक्ट नाही. जोपर्यंत फेकी करून चेंडूला गॅदर केलं जातंय त्या अगोदर 2 धावा धावून सहज कंप्लीट केल्यात राजानं. 2 धावाने धावफलक 35 वरती जाऊन पोहोचले. 35 रन्स. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधील. चांगली मॅच यानंतरची सुद्धा रंगणार आहे, कारण हे 2 मातब्बर संघ ज्याच्यातून आपल्याला एक संघ बघायला जरूर मिळेल आणि तो संघ आदिराज ग्रुप निर्मळ या संघासमोर खेळेल म्हटल्यानंतर ती सेमीफायनल आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्ता 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक थांबले 35 वरती. 36 धावांचं लक्ष, 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय ते टीम ताई पॅकर या संघासमोर. चला, दोन्ही मैदानावरती त्या चारही संघांना विनंती आहे, मॅचला लगेच सुरुवात करा. एका बाजूला सेमीफायनलचा सामना चालू आहे, सातपाटे विपक्ष डायनामिक वसई या 2 संघांदरम्यान, आणि दुसऱ्या बाजूला क्वार्टर फायनलचा सामना 2 संघांदरम्यान. एका बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी, दुसऱ्या बाजूला ताई पॅकर. आता इथून जिंकणारा सेमीफायनल खेळणार आहे आदिराज ग्रुप निर्मळ बरोबर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली स्पर्धा यंगस्टार पापडी आणि अमित मित्र मंडळ सतपाळी यांच्या वतीनं महापौर चषक, आणि म्हणूनच काल ज्या वेळेला या स्पर्धेला प्रामुख्याने सुरुवात झाली त्यावेळेला वसई विरार महानगरपालिकेचे विद्यमान महापौर आदरणीय अजितजी पाटील साहेब यांना आपण पाहिलं, त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला होता. आणि आज ज्या वेळेला आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि या वन डे फिनिश टुर्नामेंटची सुरुवात झाली त्यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये प्रथम महापौर आदरणीय राजूजी पाटील साहेब म्हणजेच नाना यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि हे सर्व होत असताना अखेरकार त्या ज्या महापौर चषकाची चर्चा आपण मागील काही दिवस करत होतो, समस्त यंगस्टर पापडीचे सर्व मेंबर्स
चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. विक्रोळी आपण फिल्डिंग लावायची आहे. फलंदाज आलेले आहेत त्यामुळे खेळायला लवकरात लवकर सुरुवात करा. पहिली इनिंग ज्या वेळेला पार पडली गेली, कोणी किती कॉन्ट्रीब्यूट केलं. मंगेशने चांगला स्टार्ट दिला होता, त्याच्यामध्ये एक षटकार आला होता. साहिलने तितकं प्रभावित नाही केलं. तिसऱ्या षटकापर्यंत साहिल उभा होता आणि तरीसुद्धा त्याला मोठी खेळी नाही करता आली, मोठे फटके नाही मारता आले. प्रितेश जोशी आल्या बाद झाले, बाळकुमचा तो खेळाडू. त्यानंतर सूर्या नायडू एक प्रभावित करणारा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 षटकाराने एक चौकार वगळता कोणतेही मोठे फटके आलेले नाही आहेत आणि हा सर्वात मोठा गॅप राहिला आहे मोठ्या धावफलकापर्यंत जाण्या अगोदरचा. 36 धाबाचं लक्ष आहे. 35 धाबा झाल्यात आणि त्या 36 धाबांचा पाठलाग करण्यासाठी श्याम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बिलाल ही जोडी ताई पॅकरकडून मैदानाच्या आतमध्ये आली आहे. बॉलिंग मार्कवरती राहुल रॉय यांना आपण पाहतोय. राहुल रॉय म्हटले की विक्रोळ्यांसाठी ही सर्व नावं, मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः अमोल म्हात्रे सर असतील, त्यानंतर मंगेश वैद्य असतील, राहुल राय असतील, अनेक स्पर्धा आपण त्यांना खेळताना पाहिलंय या विक्रोळीसाठी. राहुलचा पहिला चेंडू, श्याम चौधरीने चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. मिडऑफमध्ये चेंडूला फील्ड केलं जातं, तोपर्यंत एक धावून कंप्लीट. धावफलकाचा श्रीगणेशच्या धावफलकाला सुरुवात झाली आहे. कोणत्याही उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी किंवा कोणत्याही टोटलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात श्याम चौधरीने आल्या केली आहे. श्यामची एक स्वतःची वैयक्तिक स्टाईल आहे खेळण्याची. ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला कसं खेळायचं किंवा मिडल स्टंपवरचे चेंडू, लेग स्टंपवरचे चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचे चेंडू, उसळी घेणारे चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी, प्रत्येक गोष्टीसाठी श्यामकडे वेगवेगळ्या युक्त्या आहेत. आणि बिलाल एव्हरग्रीन प्लेयर आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण राहुल रॉय याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत राहुल आणि त्यामुळे राहुलकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा विक्रोळ्यांसला आहेत. पहिलं षटक, दुरून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तो चेंडू खाली येत असताना त्याने टिपला झेल. फलंदाज बिलाल शेख बाद. शरीरापासून दूरचा चेंडू आणि त्याला हलक्या हातानं फक्त लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू उंच हवेमध्ये जात असताना जाऊन विसावला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणती चूक नाही झाली. फलंदाज बाद झालेत. राहुल रॉय, ज्या एक्सपिरियन्सची मी चर्चा करत होतो, ज्या अनुभवाची चर्चा करत होतो, त्या अनुभवाला वापरत असताना, युटिलाइज करत असताना विकेट मिळवून दिले. पहिली विकेट. नवीन फलंदाज ओमकार देसाई. ओमकारचं पहिल्या मॅचमधलं ते विनिंग सेलिब्रेशन बघण्यासारखं होतं. खूप चांगल्या रीतीनं आणि स्वतःला समाधान मिळावं अशा पद्धतीनं त्याने सेलिब्रेट केलं होतं आणि स्वाभाविक होतं. एवढे वर्ष या क्रिकेटला दिलेली आहेत. मुंबई या क्रिकेटमधील एक गाजलेलं नाव आहे. ओमकार देसाई फलंदाजीसाठी आलेले आहेत. कर्णधारपद म्हणा किंवा फलंदाज म्हणून म्हणा, काही वेळा गोलंदाज म्हणून सुद्धा म्हणा, जसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल या संघाच्या यशामध्ये तसं कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न ओमकारने केला आहे. मग ते सँडी एस पीसाठी असो किंवा आता ताई पॅकरसाठी, सगळ्यांनी बघितलं ओमकारला एस पीसाठी खेळत असताना कशा प्रकारे तो टीमला लीड करायचा किंवा कशा प्रकारे बॅटिंग करायचा. अनेक रायव्हलरीज त्याने दाखवलेल्या आहेत समस्त टेनिस क्रिकेट विश्वाला. आणि असे ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासमोर आता राहुल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चांगलं बॅटल रंगेल. राहुल वर्सेस ओमकार. नेक्स्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने चेंडू खाली जातो. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. काय एका हातात जोडल्या दुसरा हात आला असता झेल टिपला गेला असता का? आता या झरदरच्या गोष्टी आहेत, पण एफर्ट्स खूप चांगले होते. ओमकारने जो लॉफ्ट केलेला चेंडू होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून लांबच्या चेंडूला पाय स्थिर ठेवत असताना लॉफ्ट केलेलं होतं. पायाच्या टोवरती येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात.
वैयक्तिक चांगली सुरुवात आहे, परंतु राहुल पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, चेंडू निघून चाललाय, वन बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. चांगली रंगत मैदान क्रमांक 1 वरती सुद्धा, परंतु मैदान क्रमांक 2 वरती ही चुरस बघायला मिळते. आता हे 36-37च्या मॅचेस ज्या वेळेला येतात त्यावेळेला MRI बॉलच्या मॅचेस आठवतात. लो स्कोरिंग मॅचला कशा प्रकारे अलॉंग द कार्पेट फटके खेळत असताना मॅचला चालतं बोलतं ठेवतात, सिंगल डबल ट्रिपलने धाबा कशा बनवल्या जातात आणि कशा प्रकारे मॅचला जिंकलं जातं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय असतं या दोन्ही संघांना चांगलंच माहीत आहे, कारण या दोन्ही संघातील बहुतांशी खेळाडू ते क्रिकेट खेळलेले आहेत. अमोल म्हात्रे सर जाऊन चर्चा करतात राहुल बरोबर की कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळायचा आहे. चांगलंच माहीत आहे ओमकार कशा पद्धतीने खेळतात आणि त्यामुळे कदाचित हा रणनीतीचा वेगळा भाग. सुरुवातीला सफल झालेत आणि सफल झाल्यानंतर लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवत असताना सफल होत आहेत. षटकार गावड्यासाठी 6 धावा आणि या 6 धावाने धावफलक वेगाने वाढलंय आणि पहिल्या षटकाची जी सुरुवात, येस बॉल हवाय, षटकार आला, 6 धावा आल्या आणि जे धावफलक शांत स्तब्ध वाटत होतं त्याला मात्र एक बढावा मिळालाय. धावफलकावरती धावा 13 पहिल्या षटकामध्ये. नवीन बॉल, पहिलं षटक आहे त्यामुळे नवीन बॉल दिला जाईल आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या 13 धावा. आस्किंग रन रेटवरती जर नजर टाकाल तर या धावा समाधानकारक आहे असं म्हणावं लागेल, कारण 12ची सरासरी षटकाकडे येणं गरजेची होती आणि अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार ओमकारच्या बॅटमधून येत असताना धावा बनल्यात त्या 13. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या मैदानावरती खेळल्यानंतर बहुतांश खेळाडूंना जुन्या आठवणी सुद्धा येत असणार आहेत. अनेक खेळाडू या मैदानावरती खेळले आहेत, घडले आहेत. खास करून यंगस्टर पापडी गेले 32 ते 33 वर्ष हा संघ सुद्धा आपण पाहिलाय. समोर डाऊन द ग्राउंड, या वेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक जातोय त्याच्या मागे, परंतु फॉलो करत असताना नाही पोहोचू शकणार कारण चेंडू होतोय रफू चक्कर, सीमारेखा पार, षटकार. षटकार आला, 6 धावा आल्या. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात ताई पॅकरसाठी. विक्रोळीला आता या मॅचमध्ये परत येण्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकावे लागणार आहेत, खास करून गोलंदाजांना, आणि त्यासाठी इथून या बनत चाललेल्या भागीदारीमधून एखादा ब्रेक थ्रू. आता त्या भागीदारीमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन ओमकारचं, कारण आल्यानंतर त्यांनी मोठमोठे फटके लगावले. चौकार आला, षटकार आलाय, डबल षटकार आलाय आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावा या पूर्णपणे या भागीदारीतल्या धावा आहेत. श्याम चौधरी याने तो आनंद लुटलाय दुसऱ्या एंडला उभं राहून ओमकारच्या फलंदाजीचा. पण बॉलिंग मार्कवरती कोण? रिझवानच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आणि त्यामुळे रिझवानकडून अपेक्षा जरूर असणार आहेत विक्रोळीला. हो, पहिलंच मन बनवलेलं होतं. मी मगाशीच म्हटलं होतं की श्यामकडे अनेक फटके आहेत. ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला, लेग स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला, शॉर्ट ऑफ लेंथला, फुल ऑन लेंथला, गुड लेंथवरती पडलेल्या चेंडूला, फुल टॉस बॉलला, सगळ्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. आणि त्यामध्ये पहिलाच पवित्र जर आपण बघितलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आहे श्यामने. रिझवानने प्रभावित केलं पहिल्या चेंडूवरती. बघा, असं नाही आहे की या मैदानावरती फक्त धावाच बनतात, गोलंदाज सुद्धा कमाल करत असताना अनेक वेळा बघायला मिळाल्यात. ओ फेकी, डायरेक्ट हिट, पण नाही, यष्टीवरती चेंडू नाही गेलाय. योग्य निर्णय होता मी म्हणेल रिझवानचा. त्याचं कारण होतं, जर का या रनआउटच्या अटेम्प्टमध्ये ओमकार देसाई बाद झाले असते तर मोठा कमबॅक विक्रोळीने सुद्धा केला असता.
कारण चांगला फॉर्म राहिला ओमकारचा या स्पर्धेमधला, खास करून पहिल्या मॅचमध्ये केलेला खेळ आणि त्यानंतर आत्ताच्या मॅचमध्ये केलेली पहिल्या ओव्हरमधली ती बॅटिंग खूप मोठी ताकद देऊन गेले, मनोबल उंचावणारी ती बॅटिंग आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पण मला वाटतं पाहायला लागून चेंडू मागे निघून गेला. अमोर सरांनी ज्यावेळेला अपील केली त्यावेळेला ओमकारने सांगितलं, डोळ्याने इशारा झाला समजदारीनं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळले चेंडूला, मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा रिजवान, यावेळेला डेंजर एंडला नव्हे तर इथे बिलकुल रनआउटची संधी बनलेली होती, पण त्या बनलेल्या संधीचं सोनं नाही करता आलं. हातामधून चेंडू निसटला यष्टरक्षकाच्या आणि तिथे 2 धावा सहज ओमकारने कंप्लीट केल्यात. मजा येणार आहे. जशी अशी ही मॅच पुढे जाईल त्यानंतर पुढच्या मॅचची आतुरता सगळ्यांना लागेल आणि ती आतुरता लागल्यानंतर त्या मॅचचा तो थरार. एका बाजूला आदिराज ग्रुप निर्मळचा संघ असेल, परेशदादा खिणी यांचा तो संघ, आणि त्यांच्या समोर आपल्याला इथून विजयी होणारा संघ. चांगली बॅटल ते सुद्धा असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरपासून लांबून खेचले चेंडूला, चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, पण चेंडू नो मॅच लँडमध्ये कोणीही जवळपास नव्हते आणि त्यामुळे बिलकुल सेफ ठिकाणी चेंडू गेला. ओमकारने तोपर्यंत 2 धावांचा मेला लुटलाय. धावफलक जाऊन पोचलंय 24 वरती 24. इथून अजूनही 12 धावांची गरज आहे. यावेळेला रिव्हर्स, खूप सारा वेळ होता रिव्हर्ससाठी आणि चेंडूला पाठवलं थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू निघून चलाय सीमारेखा पार, चौकार. 4 धावा, 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28-28 ऑन स्कोअरबोर्ड. आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 12 मध्ये 8 म्हणजे स्थायी पॅकेजसाठी हा सामना सोपा झालाय. फकीरासाठी तितकी चांगली स्थिती नाही आहे. चांगल्या स्थितीमध्ये ताई पाकर दिसते. विक्रोळी संघ थोडा मागे पडलाय. आता इथून मागे गेलेला पुढे येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग बघूयात. श्याम सुरुवातीला शफल झाले ते, परंतु ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटवरती बॉल हावी होत असताना सरळ हातामध्ये जाऊन विसावलाय तो गोलंदाजाच्या. फकीराकडून इथे 1-2 विकेट आणि जर का येणाऱ्या 2-3 चेंडूवरती कोणती धाव नाही आली तर मॅचला मजा येईल. मॅच टर्न होऊ शकते. शॉर्ट बॉल, खूप सारा वेळ होता. पुन्हा एकदा त्या लेंथला प्रॉपर युटिलाइज नाही करता आलं. मागील चेंडू जर आपण बघायला, ओमकारने जो रिव्हर्सचा चौकार लगावला त्यावेळेला सुद्धा कंट्रोल गमावलेला होता गोलंदाजाने आणि त्यामुळे खूप सारा वेळ त्याच्याकडे तो फटका सिलेक्ट करण्यासाठी, दिशा देण्यासाठी, खेळण्यासाठी सुद्धा खूप सारा वेळ होता आणि त्यामुळे तिथे 4 धावा आल्या. आत्ता सुद्धा तशाच प्रकारचा काहीसा चेंडू. श्याम चौधरीने त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट नाही केलं, ही एक वेगळी बाब. पण अशा प्रकारचे चेंडू जर का तुम्ही 4 षटकांच्या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये हाताळणार तर धावा खोऱ्यानं बनणार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, राहुलच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि चेंडूनं गलीतून जात असताना थर्ड मॅन गाठलंय. येतोय चौकार, 4 धावा. हो, यावेळेला बाहेर निघणारा चेंडू, त्याच्यामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तितकीशी रंगत बघायला मिळालेली नाही आहे कारण हा सामना थोडा
सिंगल आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा फकीरा तयार श्याम चौधरी समोर. मोठा अखेरकार यश आलंय श्यामला चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून पाठवण्यामध्ये आणि या षटकारांशी मॅच और मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला ताई पॅकर या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये विक्रोळी विक्रोळी. अभिनंदन ताई पॅकर. आणि हार्ड लक टीम विक्रोळी विक्रोळी आपलं सुद्धा कौतुक. आपण या आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. यंगस्टार पापडी, अमित मित्र मंडळ सतपाळे.